एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता। तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे। तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या। ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं उठावं, सचिळं स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानफुल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड, तूप मेहून जेवू सांगावं। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं केलं। ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानांची राणी करू। मार्गशीर्षाचा महिना आला। ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या। एका राजाची घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचार घेण्यासाठी ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला। लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या। गूळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याच्या मनात राग आला। तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या। गूळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोत्य आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्याने मनोभावे कहाणी सांगितली। लेकीनं चित्तभावे ती ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली। राजा मुलखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे। इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला। तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अग अग दासींनो, तुम्ही कोणाच्या दासी? आम्ही दासी प्रधानांच्या। प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे। परसदारानं घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या। न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या, वाटेस आपल्या जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला। घरी गेला, आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं। मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं।
पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही कोणाच्या दासी? आम्ही प्रधानांच्या. प्रधानांच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होणामोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू घातलं, नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण देवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं, माखू घातलं, पाटच बसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी सांगू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चांब्र आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चांब्र कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तसा घरी जेवायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोण उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीनं घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई 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 बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपलं पान वाढवून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोण उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा माळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावेने माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितलं.
पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. तो एका डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावेने ती ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढवून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षडस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांच्या पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणाच्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विचारले. काळं चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मुळी विक्याला, राजाच्या राणीला, माड्याला, म्हातारीला, कोण्या डोळ्या मासाचा गोळा, इतक्यांना जसे सूर्यनारायण प्रसन्न झाले, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.